सोलापूर शहरालगत असलेल्या कुंभारी ते दोड्डी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका 32 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। भाग्यश्री नानासाहेब गायकवाड वय 32 राहणार रेणुकानगरी जुळे सोलापूर असे मृत महिलेचे नाव आहे। मृतदेहाजवळ त्यांची दुचाकीही आढळून आली आहे। भाग्यश्री गायकवाड या 16 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या होत्या। त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी मौजे कुंभारी ते दोड्डी रस्त्याच्या बाजूला दगडू राठोड शेताजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला। या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। घटनास्थळी मृतदेहाजवळ एक मोठा दगड आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे हा अपघात आहे की घातापात याबाबत परिसरात चर्चा सुरू झाली आहे। भाग्यश्री त्या ठिकाणी नेमक्या कोणत्या कारणासाठी गेल्या होत्या यासह त्यांच्या मृत्यूमागील कारण काय याचा तपास पोलीस करीत आहेत। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। भाग्यश्री यांचे पती ड्रायव्हिंगचा व्यवसाय करतात आणि घटनेच्या वेळी ते दुसऱ्या गावात ड्रायव्हिंगसाठी गेले होते। त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। या प्रकरणाचा पुढील तपास वळसंग पोलीस करत असून पोलिसांच्या तपासानंतरच हा मृत्यू अपघात आहे की घातापाताचा हे स्पष्ट होणार आहे।